2 वडापाव द्या ना. हे घ्या पैसे. अजून हे मला नको आहे, मी नाही खाते असलं. तुला कोण बोललं हे वडापाव मी तुझ्या आणि माझ्यासाठी घेतलेत? एक से मेरा मन नहीं भरता, माझ्यासाठीच येते. दिसतंय ते. काय कमाल वडापाव आहे दादा, थँक्यू. दीदी बॉल पास करना. काय दीदी तुला बॉल पण किक करता येत नाही? ए शर्वरी परब नाव आहे माझं. मला जमत नाही असं काहीच नाहीये. हे घे. आता नाव लक्षात ठेवशील ना? शर्वरी परब टकाटक. तर मी वडापाव संपून येते खेळायला. ए ए ए ही काय वेळ आहे काय खेळायची? चल, उशीर होतोय. तुझी काय नाही नुसती चिडचिड 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 असते. तुला कधीच कसलाच सिरियसनेस नसतो ना. आज आपल्या हातून अत्यंत महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट गेलंय. ही कंपनी उभी करण्यासाठी मी किती कष्ट केलेत हे माझं मला माहिती आहे. एक एक डील, एक एक कॉन्ट्रॅक्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं, कळलं? शंभर टक्के मान्य आहे. पण आता ते डील जाऊन पण ना खूप जुनं झालंय. 4 तास झाले. अजून किती वेळ तू त्यासाठी अपसेट राहणार आहेस? एवढा मोठा बिझनेसमॅन आहे तू, मग असं मध्ये मध्ये होत असणारच ना. तुला नाही कळणार. अजूनही एक एक गोष्ट मला तितकीच अफेक्ट करते, कारण मी खूप जास्त इन्व्हॉल्ड असतो सगळ्यात. तुझ्या घरी फॅन आहे का? सांग ना. फॅन आहे की सगळ्या रूम्स मध्ये एसी लावलाय? हे बघ, फॅनचं बटन दाबलं की फॅन फिरतो आणि बंद केलं की तो थांबतो. मग आपण ना स्वतःला फॅन समजायचं. म्हणजे काम करतो तेव्हा इन्व्हॉल्वमेंट ठेवायची आणि काम संपलं की शांत राहायचं. फॅन असं अपसेट होतो का? काय यार, मला या लोकांनी लावलंच नाही, यांना किती गरम होत आहे, त्यांनी मला बंद का ठेवलंय? नाही, स्विच ऑन स्विच ऑफ. त्यामुळे ना आपली चिडचिड कमी होते आणि आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला शिकतो. झाली फिलॉसॉफी झाडून? अंकल किक मारा ना. अंकल तू असा सिरियस राहतोस ना, म्हणून तो तुला अंकल बोलला आणि मला दीदी. अंकल किक मारा ना आता. तुला दाखवतो कोण आहे अंकल. हे तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. जरी थांबवावे तरी होत जाते, जरी थांबवावे तरी होत जाते. मनाचे मनाशी किती बोलणे, जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. निराळीच काही तुझी भूल आहे,
हेच काही तुझी भूल आहे. धुके प्यायल्या रान वाटा जशा, हो जसे गुंफले सांज वाऱ्यामध्ये ह्या, जसे गुंफले सांज वाऱ्यामध्ये ह्या, जुई मोगऱ्याचे गंधाळणे, जसे चांदणे तुझ्या सोबतीचे ऋतू जीव घेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे. शायनर, कसला सॉलिड खेळलास रे. कसं वाटलं डायरेक्ट 5 स्टार मधून चिखलामध्ये खेळायला? खोटं बोलू नकोस हा. तुला मज्जा आली, तुझ्या चेहऱ्यावरती दिसत होतं. यायचं असं एसी मधून मातीमध्ये पाय ठेवायला, मजा येते. नाहीतर तुझ्यासारखं ते ऑफिस, कॉन्ट्रॅक्ट, बॉसगिरी, ह्या पलीकडे सुद्धा ना एक लाईफ असते आणि धमाल येते. दादा, तो जार द्या ना. टेस्टी आहे ना? हा आला कसा नाही अजून? अगं थोडं रिलॅक्स कर तू. एक जरा कॉफी बघ. हा हा बघते. मॅम, मॅम बघा काय झालंय. हे बघा बघा. काय रे, कुठे पडला? काय झालं? काय लागलं का? नाही नाही, कसं झालं? कसं? अगं ते रस्त्यावर मी नंतर सांगतो. अरे आवडतो. हा आलोच. आणि